कोणाचे हृदयाचे खपले तर कोणाचे मनातले अरिजित सिंग बाहेर काढत आम्ही चलतो फिरायला. नमस्कार, मी आहे कांचन. सकाळी सकाळी नाश्ता करून आमचा हवाई नाशिक पुणे हायवेवरून पुढच्या वाटचालीसाठी रवाना झालो. निम्म्या अर्ध्याची झोपेची नशे एवढी झाली की बस थांबली, पण आम्हाला वाटलं काहीतरी मॅटर झाला. खाली उतरले समजले की आमचं नेक्स्ट लोकेशन म्हणजे पुण्यामध्ये आयसर इन्स्टिट्यूट आलं. तिथे गेले आम्हा पाहुण्यांना 15-20 मिनिट दरवाजा बाहेर उभं ठेवलं. शेवटी आतमध्ये घेतलं. गेल्या आम्हाला इंग्रजी भाषेमध्ये स्नॅक्स म्हणजे आपलं समोसे आणि आम्हा लोकांचा नशा म्हणजे चहाचं आयोजन केलं होतं. पाहुण्यासारखं नाही हा म्हणता म्हणता सगळा क्लास त्यावर तुटून पडला. मग त्यानंतर आम्हाला घेऊन गेले एका क्लासमध्ये. तिथं 20-25 मिनिट कॉलेजची माहिती, पास्ट फ्युचर प्रेझेंट सगळं सांगण्यात आलं. तिथून ते आम्हाला 4 करोड 8 करोड 12 करोडच्या मशीननी दाखवायला घेऊन गेले. मी पण थोडा वेळ जरा मन लावून ऐकलं. नंतर माझ्या पायांनी जीव सोडून दिला. मग काय आपलं बसून घेतलेलं बरं. मग बाहेर आलं. थोड्या वेळ कॅम्पस फिरता आम्हाला लागल्या भुका. मग सगळी संघटना जेवण करायला येतो. मग जेवण करून निघतो परत पुढच्या लोकेशनला. इकडे बस सुरू झाली की तिकडे पोरांच्या अंगातले किडे वळवळ करायला सुरुवात होती. जागा नसली तरी खाली पडू पोरांनी डान्स केला. डान्स करता आम्ही येतो लोणावळ्याजवळ एक विरा देवी. उतरल्या मस्त स्टाईल मध्ये सगळे डोंगर चढत होते. नंतर सगळ्यांच्या अंगातून घामाच्या धारा सुटल्या. कसं तरी चढत पळत येतो टेकडीवर. एवढत नजर पडते आमच्या मंदिरावर. तेव्हा कुठे मनाला शांती. मग थोडा वेळ आराम करून आम्ही निघतो पुढे दर्शनाला. जसं पुढे जात होतो तसं वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येत होती. शेवटी थकून भागून आल्याचं फळ भेटलं. एका ठिकाणी नाही तर 2 ठिकाणी माथा टेकून देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मग काय येतो जेवायला. सकाळपासून नाचू सगळ्यांची फार वाट लागली होती, तरी सगळेजण जेवणाच्या ताटात तुटून पडले.